सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गालगत धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारगाव येथील पृथ्वीराज बार अँड लॉजवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकानं धडक कारवाई केली आहे। या कारवाईत परराज्यातील 8 महिलांची सुटका करण्यात आली आहे। लॉज मालक खुले आणि मॅनेजर शेट्टी यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलं आहे। पारगाव परिसरातील लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांना मिळाली होती। त्यानंतर AHTU चे पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांना कारवाईचे निर्देश देण्यात आले। परिवीक्षाधीन पोलीस उप अधीक्षक माधुरी मारकड, PSI सोनटक्के, महिला पोलीस अंमलदार पुरी जाधव, दुधभाते पोलीस नाईक माने चालक आणि डमी ग्राहक यांच्या मदतीने कारवाईचे नियोजन करण्यात आले। शुक्रवारी 14 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 8:30 वाजता पथकानं लॉजवर छापा टाकला। पोलिसांच्या प्राथमिक तपासात लॉज मालक आणि मॅनेजर हे एजंटच्या माध्यमातून महिलांना लॉजमध्ये आणून त्यातून आर्थिक फायदा घेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। PSI सोनटक्के यांच्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सुटका करण्यात आलेल्या 8 महिलांबाबतही आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। या कारवाईमुळे पारगाव परिसरात खळबळ उडाली असून लॉजमध्ये येणाऱ्या कथित ग्राहकांबाबतही पोलिसांकडून तपास केला जात आहे। शाजी चेडे, MCN न्यूज, वाशी, धाराशिव।